खरोखर शांतता दिली असेल तर ते आहेत श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी महाराज फक्त चमत्कार करणारे संत नव्हते, तर आपल्याला जगण्याची खरी दिशा दाखवणारे सद्गुरू होते. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी महाराजांनी आपल्याला नेमकं काय शिकवलं, जे आचरणात आणलं तर जीवन बदलू शकतं. 1. गुरुभक्ती आणि संपूर्ण शरणागती. स्वामी महाराजांनी सर्वप्रथम एक गोष्ट ठामपणे सांगितली, मी काहीच नाही, तूच सर्वस्व आहेस. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत गुरुकृपा प्रकट होत नाही. स्वामी म्हणतात, मी तुझा भार घेतला आहे, पण तू माझ्यावर विश्वास ठेवतोस का? ज्या दिवशी भक्ती म्हणतो, स्वामी माझं काहीच नाही, सर्व तुमचंच आहे, त्या दिवशी जीवनात चमत्कार घडायला सुरुवात होते. 2. नामस्मरण. सर्वात मोठं शस्त्र आहे नामस्मरण. स्वामी महाराजांचा सर्वात मोठा उद्देश होता अखंड नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हे फक्त शब्द नाहीत, हे संरक्षण आहे, शक्ती आहे, उपाय आहे. दुःखात असाल नाम घ्या, भीती वाटत असेल नाम घ्या, मार्ग सापडत नसेल नाम घ्या. स्वामी म्हणतात, तू माझं नाव घेत राहा, मी तुझं जीवन सांभाळतो. 3. कर्म करा पण अपेक्षा सोडा. आज माणूस दुःखी का आहे? कारण तो कर्म कमी आणि अपेक्षा जास्त करतो. स्वामी महाराज स्पष्ट सांगतात, कर्तव्य कर, फळ माझ्यावर सोड. जे मिळालं ते प्रसाद, जे निघून गेलं ते गुरु इच्छेने. ही भावना आली की मन शांत होतं आणि जीवन सुलभ बनतं. 4. दुःखालाही गुरु मान. स्वामी महाराज म्हणतात, दुःख हे शिक्षा नाही, ती शुद्धीकरण आहे. दुःख आपल्याला वाकवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतं. दुःखात जो स्वामींचं नाव घेतो तो कधीच कोसळत नाही, कारण दुःखातूनच श्रद्धा घट्ट होते आणि आत्मबळ वाढतं. 5. सर्वत्र गुरुच पहा. स्वामी महाराजांनी कधीही भेदभाव केला नाही. गरीब असो किंवा श्रीमंत, विद्वान असो किंवा अडाणी, प्रत्येकात मीच आहे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. जो प्रत्येक माणसात देव पाहतो तो कधीच एकटा राहत नाही. 6. संयम, वैराग्य आणि अढळ विश्वास. स्वामींचा मौन उपदेश खूप खोल आहे. संयमाशिवाय साधना नाही, वैराग्याशिवाय शांती नाही आणि विश्वासाशिवाय गुरुकृपा नाही. विश्वास म्हणजे प्रश्न न करता स्वामीवर सोपवणे. 7. चमत्कार नव्हे, आत्मपरिवर्तन. स्वामी महाराज चमत्कार करत होते, पण ते म्हणत, चमत्कारात अडकू नका. खरा चमत्कार म्हणजे वाईटातून चांगलं होणं, अहंकारातून नम्रता येणं आणि अंधारातून प्रकाश मिळणं. 8. स्वामी वेळ पाहत नाहीत, भावना पाहतात. अनेक जण म्हणतात, मी इतकी वर्ष पूजा करतो तरी काही होत नाही, पण स्वामी महाराज सांगतात, वेळ नाही, भावना महत्त्वाची. एका क्षणाची खरी हाक, डोळ्यातील अश्रू, मनातील आर्तता, हे स्वामींपर्यंत थेट पोचतं. स्वामी उशीर करत नाहीत, ते योग्य वेळ निवडतात. 9. जे तुटलं आहे तेच मी जोडतो. स्वामी महाराज नेहमी तुटलेल्या माणसांच्या जवळ असतात. ज्याचं मन तुटलं आहे, ज्याचा आधार हरवला आहे,
ज्याला कोणी समजून घेत नाही तिथे स्वामी स्वतः उभे राहतात. स्वामी म्हणतात, तू खचू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. 10. संसार सोडू नका, समजून घ्या. स्वामी महाराजांनी कधीही सांगितलं नाही संसार सोड. ते म्हणाले, संसारात राहूनही मुक्त होता येतं. कर्तव्य करत राहा, प्रेम जपा, पण मनाने कुणावर अवलंबून राहू नका. कारण खरा वैराग्य म्हणजे जबाबदारीत राहून आसक्ती सोडणं. 11. मी आहे, पण तू मला ओळखतोस का? स्वामी महाराज नेहमी आपल्या आसपास असतात. कधी माणसाच्या रूपात, कधी परिस्थितीच्या रूपात, कधी शांततेच्या रूपात. पण प्रश्न एकच आहे, तू मला ओळखतोस का? तू माझ्यावर विश्वास ठेवतोस का? 12. भक्ती म्हणजे मागणं नाही, स्वीकार आहे. खूप जण स्वामींकडे जातात मागणं घेऊन, पण स्वामी शिकवतात, भक्ती म्हणजे स्वीकार. जे आहे ते स्वीकारा, जे नाही ते माझ्यावर सोडा. या भावनेतूनच मन शांत होतं आणि जीवन सुंदर बनतं. 13. स्वामी कधीही परीक्षा घेतात. का घेतात? स्वामी परीक्षा घेतात, पण तोडण्यासाठी नाही, मजबूत करण्यासाठी. जसं सोनं आगीत शुद्ध होतं, तसंच भक्त दुःखात घडतो. परीक्षा संपली की कृपा ओसंडून वाहते. आज जर तुम्ही थकलेला असाल, आज जर मन भरून आलं असेल, आज जर कोणी तुमचं ऐकत नसेल, तर एकच करा, डोळे बंद करा. मनात म्हणा, स्वामी आता तूच सर्व आणि भग. स्वामी मार्ग काढतात, आधार देतात आणि कधीच सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ. आज जर तुमचं मन खूप थकलं असेल, तर हा व्हिडिओ स्वामींनीच तुमच्यापर्यंत आणला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जय जय स्वामी समर्थ. आजच्या धावपळीच्या आणि अस्थिर तणावाने भरलेल्या जीवनात जर कोणी आपल्याला खरोखर शांतता दिली असेल, तर ते आहेत श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी महाराज फक्त चमत्कार करणारे संत नव्हते, तर आपल्याला जगण्याची खरी दिशा दाखवणारे सद्गुरू होते. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी महाराजांनी आपल्याला नेमकं काय शिकवलं, जे आचरणात आणलं तर जीवन बदलू शकतं. 1. गुरुभक्ती आणि संपूर्ण शरणागती. स्वामी महाराजांनी सर्वप्रथम एक गोष्ट ठामपणे सांगितली, मी काहीच नाही, तूच सर्वस्व आहेस. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत गुरुकृपा प्रकट होत नाही. स्वामी म्हणतात, मी तुझा भार घेतला आहे, पण तू माझ्यावर विश्वास ठेवतोस का? ज्या दिवशी भक्ती म्हणतो, स्वामी माझं काहीच नाही, सर्व तुमचंच आहे, त्या दिवशी जीवनात चमत्कार घडायला सुरुवात होते. 2. नामस्मरण सर्वात मोठं शस्त्र आहे. नामस्मरण. स्वामी महाराजांचा सर्वात मोठा उद्देश होता अखंड नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हे फक्त शब्द नाहीत, हे संरक्षण आहे, शक्ती आहे, उपाय आहे. दुःखात असाल, नाम घ्या. भीती वाटत असेल, नाम घ्या. मार्ग सापडत नसेल, नाम घ्या. स्वामी म्हणतात, तू माझं नाव घेत राहा, मी तुझं जीवन सांभाळतो. 3. कर्म करा, पण अपेक्षा सोडा. आज माणूस दुःखी का आहे? कारण तो कर्म कमी आणि अपेक्षा जास्त करतो. स्वामी महाराज स्पष्ट सांगतात, कर्तव्य कर, फळ माझ्यावर सोड. जे मिळालं ते प्रसाद, जे निघून गेलं ते
गुरु इच्छेने. ही भावना आली की मन शांत होतं आणि जीवन सुलभ बनतं. 4. दुःखालाही गुरु मान. स्वामी महाराज म्हणतात, दुःख हे शिक्षा नाही, ती शुद्धीकरण आहे. दुःख आपल्याला वाकवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतं. दुःखात जो स्वामींचं नाव घेतो तो कधीच कोसळत नाही, कारण दुःखातूनच श्रद्धा घट्ट होते आणि आत्मबळ वाढतं. 5. सर्वत्र गुरुच पहा. स्वामी महाराजांनी कधीही भेदभाव केला नाही. गरीब असो किंवा श्रीमंत, विद्वान असो किंवा अडाणी, प्रत्येकात मीच आहे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. जो प्रत्येक माणसात देव पाहतो तो कधीच एकटा राहत नाही. 6. संयम, वैराग्य आणि अढळ विश्वास. स्वामींचा मौन उपदेश खूप खोल आहे. संयमाशिवाय साधना नाही, वैराग्याशिवाय शांती नाही आणि विश्वासाशिवाय गुरुकृपा नाही. विश्वास म्हणजे प्रश्न न करता स्वामीवर सोपवणे. 7. चमत्कार नव्हे, आत्मपरिवर्तन. स्वामी महाराज चमत्कार करत होते, पण ते म्हणत, चमत्कारात अडकू नका. खरा चमत्कार म्हणजे वाईटातून चांगलं होणं, अहंकारातून नम्रता येणं आणि अंधारातून प्रकाश मिळणं. 8. स्वामी वेळ पाहत नाहीत, भावना पाहतात. अनेक जण म्हणतात, मी इतकी वर्ष पूजा करतो तरी काही होत नाही. पण स्वामी महाराज सांगतात, वेळ नाही, भावना महत्त्वाची. एका क्षणाची खरी हाक, डोळ्यातील अश्रू, मनातील आर्तता, हे स्वामींपर्यंत थेट पोचतं. स्वामी उशीर करत नाहीत, ते योग्य वेळ निवडतात. 9. जे तुटलं आहे तेच मी जोडतो. स्वामी महाराज नेहमी तुटलेल्या माणसांच्या जवळ असतात. ज्याचं मन तुटलं आहे, ज्याचा आधार हरवला आहे, ज्याला कोणी समजून घेत नाही, तिथे स्वामी स्वतः उभे राहतात. स्वामी म्हणतात, तू खचू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. 10. संसार सोडू नका, समजून घ्या. स्वामी महाराजांनी कधीही सांगितलं नाही, संसार सोड. ते म्हणाले, संसारात राहूनही मुक्त होता येतं. कर्तव्य करत राहा, प्रेम जपा, पण मनाने कुणावर अवलंबून राहू नका. कारण खरा वैराग्य म्हणजे जबाबदारीत राहून आसक्ती सोडणं. 11. मी आहे, पण तू मला ओळखतोस का? स्वामी महाराज नेहमी आपल्या आसपास असतात, कधी माणसाच्या रूपात, कधी परिस्थितीच्या रूपात, कधी शांततेच्या रूपात. पण प्रश्न एकच आहे, तू मला ओळखतोस का? तू माझ्यावर विश्वास ठेवतोस का? 12. भक्ती म्हणजे मागणं नाही, स्वीकार आहे. खूप जण स्वामींकडे जातात मागणं घेऊन, पण स्वामी शिकवतात, भक्ती म्हणजे स्वीकार. जे आहे ते स्वीकारा, जे नाही ते माझ्यावर सोडा. या भावनेतूनच मन शांत होतं आणि जीवन सुंदर बनतं. 13. स्वामी कधीही परीक्षा घेतात. का घेतात? स्वामी परीक्षा घेतात, पण तोडण्यासाठी नाही, मजबूत करण्यासाठी. जसं सोनं आगीत शुद्ध होतं, तसंच भक्त दुःखात घडतो. परीक्षा संपली की कृपा ओसंडून वाहते. आज जर तुम्ही थकलेला असाल, आज जर मन भरून आलं असेल, आज जर कोणी तुमचं ऐकत नसेल, तर एकच करा, डोळे बंद करा,
मनात म्हणा, स्वामी आता तूच सर्व आणि भग. स्वामी मार्ग काढतात, आधार देतात आणि कधीच सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ. आज जर तुमचं मन खूप थकलं असेल तर हा व्हिडिओ स्वामींनीच तुमच्यापर्यंत आणला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जय जय स्वामी समर्थ. आजच्या धावपळीच्या आणि अस्थिर तणावाने भरलेल्या जीवनात जर कोणी आपल्याला खरोखर शांतता दिली असेल तर ते आहेत श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी महाराज फक्त चमत्कार करणारे संत नव्हते, तर आपल्याला जगण्याची खरी दिशा दाखवणारे सद्गुरू होते. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी महाराजांनी आपल्याला नेमकं काय शिकवलं, जे आचरणात आणलं तर जीवन बदलू शकतं. 1. गुरुभक्ती आणि संपूर्ण शरणागती. स्वामी महाराजांनी सर्वप्रथम एक गोष्ट ठामपणे सांगितली, मी काहीच नाही, तूच सर्वस्व आहेस. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत गुरुकृपा प्रकट होत नाही. स्वामी म्हणतात, मी तुझा भार घेतला आहे, पण तू माझ्यावर विश्वास ठेवतोस का? ज्या दिवशी भक्ती म्हणतो, स्वामी माझं काहीच नाही, सर्व तुमचंच आहे, त्या दिवशी जीवनात चमत्कार घडायला सुरुवात होते. 2. नामस्मरण. सर्वात मोठं शस्त्र आहे नामस्मरण. स्वामी महाराजांचा सर्वात मोठा उद्देश होता अखंड नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हे फक्त शब्द नाहीत, हे संरक्षण आहे, शक्ती आहे, उपाय आहे. दुःखात असाल नाम घ्या, भीती वाटत असेल नाम घ्या, मार्ग सापडत नसेल नाम घ्या. स्वामी म्हणतात, तू माझं नाव घेत राहा, मी तुझं जीवन सांभाळतो. 3. कर्म करा पण अपेक्षा सोडा. आज माणूस दुःखी का आहे? कारण तो कर्म कमी आणि अपेक्षा जास्त करतो. स्वामी महाराज स्पष्ट सांगतात, कर्तव्य कर, फळ माझ्यावर सोड. जे मिळालं ते प्रसाद, जे निघून गेलं ते गुरु इच्छेने. ही भावना आली की मन शांत होतं आणि जीवन सुलभ बनतं. 4. दुःखालाही गुरु मान. स्वामी महाराज म्हणतात, दुःख हे शिक्षा नाही, ती शुद्धीकरण आहे. दुःख आपल्याला वाकवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतं. दुःखात जो स्वामींचं नाव घेतो तो कधीच कोसळत नाही, कारण दुःखातूनच श्रद्धा घट्ट होते आणि आत्मबळ वाढतं. 5. सर्वत्र गुरुच पहा. स्वामी महाराजांनी कधीही भेदभाव केला नाही. गरीब असो किंवा श्रीमंत, विद्वान असो किंवा अडाणी, प्रत्येकात मीच आहे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. जो प्रत्येक माणसात देव पाहतो तो कधीच एकटा राहत नाही. 6. संयम, वैराग्य आणि अढळ विश्वास. स्वामींचा मौन उपदेश खूप खोल आहे. संयमाशिवाय साधना नाही, वैराग्याशिवाय शांती नाही आणि विश्वासाशिवाय गुरुकृपा नाही. विश्वास म्हणजे प्रश्न न करता स्वामीवर सोपवणे. 7. चमत्कार नव्हे, आत्मपरिवर्तन. स्वामी महाराज चमत्कार करत होते, पण ते म्हणत, चमत्कारात अडकू नका. खरा चमत्कार म्हणजे वाईटातून चांगलं होणं, अहंकारातून नम्रता येणं आणि अंधारातून प्रकाश मिळणं. 8. स्वामी वेळ पाहत नाहीत, भावना पाहतात. अनेक जण म्हणतात, मी इतकी वर्ष पूजा करतो तरी काही होत नाही, पण स्वामी महाराज सांगतात,
वेळ नाही, भावना महत्त्वाची. एका क्षणाची खरी हाक, डोळ्यातील अश्रू, मनातील आर्तता, हे स्वामींपर्यंत थेट पोचतं. स्वामी उशीर करत नाहीत, ते योग्य वेळ निवडतात. 9. जे तुटलं आहे तेच मी जोडतो. स्वामी महाराज नेहमी तुटलेल्या माणसांच्या जवळ असतात. ज्याचं मन तुटलं आहे, ज्याचा आधार हरवला आहे, ज्याला कोणी समजून घेत नाही, तिथे स्वामी स्वतः उभे राहतात. स्वामी म्हणतात, तू खचू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. 10. संसार सोडू नका, समजून घ्या. स्वामी महाराजांनी कधीही सांगितलं नाही, संसार सोड. ते म्हणाले, संसारात राहूनही मुक्त होता येतं. कर्तव्य करत राहा, प्रेम जपा, पण मनाने कुणावर अवलंबून राहू नका. कारण खरा वैराग्य म्हणजे जबाबदारीत राहून आसक्ती सोडणं. 11. मी आहे, पण तू मला ओळखतोस का? स्वामी महाराज नेहमी आपल्या आसपास असतात, कधी माणसाच्या रूपात, कधी परिस्थितीच्या रूपात, कधी शांततेच्या रूपात. पण प्रश्न एकच आहे, तू मला ओळखतोस का? तू माझ्यावर विश्वास ठेवतोस का? 12. भक्ती म्हणजे मागणं नाही, स्वीकार आहे. खूप जण स्वामींकडे जातात मागणं घेऊन, पण स्वामी शिकवतात, भक्ती म्हणजे स्वीकार. जे आहे ते स्वीकारा, जे नाही ते माझ्यावर सोडा. या भावनेतूनच मन शांत होतं आणि जीवन सुंदर बनतं. 13. स्वामी कधीही परीक्षा घेतात. का घेतात? स्वामी परीक्षा घेतात, पण तोडण्यासाठी नाही, मजबूत करण्यासाठी. जसं सोनं आगीत शुद्ध होतं, तसंच भक्त दुःखात घडतो. परीक्षा संपली की कृपा ओसंडून वाहते. आज जर तुम्ही थकलेला असाल, आज जर मन भरून आलं असेल, आज जर कोणी तुमचं ऐकत नसेल, तर एकच करा, डोळे बंद करा, मनात म्हणा, स्वामी आता तूच सर्व आणि बघ. स्वामी मार्ग काढतात, आधार देतात आणि कधीच सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ. आज जर तुमचं मन खूप थकलं असेल, तर हा व्हिडिओ स्वामींनीच तुमच्यापर्यंत आणला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जय जय स्वामी समर्थ. आजच्या धावपळीच्या आणि अस्थिर तणावाने भरलेल्या जीवनात जर कुणी आपल्याला खरोखर शांतता दिली असेल, तर ते आहेत श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी महाराज फक्त चमत्कार करणारे संत नव्हते, तर आपल्याला जगण्याची खरी दिशा दाखवणारे सद्गुरू होते. आज आपण जाणून घेणार आहोत, स्वामी महाराजांनी आपल्याला नेमकं काय शिकवलं, जे आचरणात आणलं तर जीवन बदलू शकतं. 1. गुरुभक्ती आणि संपूर्ण शरणागती. स्वामी महाराजांनी सर्वप्रथम एक गोष्ट ठामपणे सांगितली, मी काहीच नाही, तूच सर्वस्व आहेस. जोपर्यंत अहंकार आहे, तोपर्यंत गुरुकृपा प्रकट होत नाही. स्वामी म्हणतात, मी तुझा भार घेतला आहे, पण तू माझ्यावर विश्वास ठेवतोस का? ज्या दिवशी भक्ती म्हणतो, स्वामी माझं काहीच नाही, सर्व तुमचंच आहे, त्या दिवशी जीवनात चमत्कार घडायला सुरुवात होते. 2. नामस्मरण सर्वात मोठं शस्त्र आहे. नामस्मरण. स्वामी महाराजांचा सर्वात मोठा उद्देश होता अखंड नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हे फक्त शब्द नाहीत, हे संरक्षण आहे, शक्ती आहे, उपाय आहे. दुःखात असाल, नाम घ्या. भीती वाटत असेल, नाम घ्या.
मार्ग सापडत नसेल नाम घ्या. स्वामी म्हणतात, तू माझं नाव घेत राहा, मी तुझं जीवन सांभाळतो. 3. कर्म करा पण अपेक्षा सोडा. आज माणूस दुःखी का आहे? कारण तो कर्म कमी आणि अपेक्षा जास्त करतो. स्वामी महाराज स्पष्ट सांगतात, कर्तव्य कर, फळ माझ्यावर सोड. जे मिळालं ते प्रसाद, जे निघून गेलं ते गुरु इच्छेने. ही भावना आली की मन शांत होतं आणि जीवन सुलभ बनतं. 4. दुःखालाही गुरु मान. स्वामी महाराज म्हणतात, दुःख हे शिक्षा नाही, ती शुद्धीकरण आहे. दुःख आपल्याला वाकवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतं. दुःखात जो स्वामींचं नाव घेतो तो कधीच कोसळत नाही, कारण दुःखातूनच श्रद्धा घट्ट होते आणि आत्मबळ वाढतं. 5. सर्वत्र गुरुच पहा. स्वामी महाराजांनी कधीही भेदभाव केला नाही. गरीब असो किंवा श्रीमंत, विद्वान असो किंवा अडाणी, प्रत्येकात मीच आहे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. जो प्रत्येक माणसात देव पाहतो तो कधीच एकटा राहत नाही. 6. संयम, वैराग्य आणि अढळ विश्वास. स्वामींचा मौन उपदेश खूप खोल आहे. संयमाशिवाय साधना नाही, वैराग्याशिवाय शांती नाही आणि विश्वासाशिवाय गुरुकृपा नाही. विश्वास म्हणजे प्रश्न न करता स्वामीवर सोपवणे. 7. चमत्कार नव्हे, आत्मपरिवर्तन. स्वामी महाराज चमत्कार करत होते, पण ते म्हणत, चमत्कारात अडकू नका. खरा चमत्कार म्हणजे वाईटातून चांगलं होणं, अहंकारातून नम्रता येणं आणि अंधारातून प्रकाश मिळणं. 8. स्वामी वेळ पाहत नाहीत, भावना पाहतात. अनेक जण म्हणतात, मी इतकी वर्ष पूजा करतो तरी काही होत नाही. पण स्वामी महाराज सांगतात, वेळ नाही, भावना महत्त्वाची. एका क्षणाची खरी हाक, डोळ्यातील अश्रू, मनातील आर्तता, हे स्वामींपर्यंत थेट पोचतं. स्वामी उशीर करत नाहीत, ते योग्य वेळ निवडतात. 9. जे तुटलं आहे तेच मी जोडतो. स्वामी महाराज नेहमी तुटलेल्या माणसांच्या जवळ असतात. ज्याचं मन तुटलं आहे, ज्याचा आधार हरवला आहे, ज्याला कोणी समजून घेत नाही, तिथे स्वामी स्वतः उभे राहतात. स्वामी म्हणतात, तू खचू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. 10. संसार सोडू नका, समजून घ्या. स्वामी महाराजांनी कधीही सांगितलं नाही, संसार सोड. ते म्हणाले, संसारात राहूनही मुक्त होता येतं. कर्तव्य करत राहा, प्रेम जपा, पण मनाने कुणावर अवलंबून राहू नका. कारण खरा वैराग्य म्हणजे जबाबदारीत राहून आसक्ती सोडणं. 11. मी आहे, पण तू मला ओळखतोस का? स्वामी महाराज नेहमी आपल्या आसपास असतात, कधी माणसाच्या रूपात, कधी परिस्थितीच्या रूपात, कधी शांततेच्या रूपात. पण प्रश्न एकच आहे, तू मला ओळखतोस का? तू माझ्यावर विश्वास ठेवतोस का? 12. भक्ती म्हणजे मागणं नाही, स्वीकार आहे. खूप जण स्वामींकडे जातात मागणं घेऊन, पण स्वामी शिकवतात, भक्ती म्हणजे स्वीकार. जे आहे ते स्वीकारा, जे नाही ते माझ्यावर सोडा. या भावनेतूनच मन शांत होतं आणि जीवन सुंदर बनतं.
13. स्वामी कधीही परीक्षा घेतात. का घेतात? स्वामी परीक्षा घेतात, पण तोडण्यासाठी नाही, मजबूत करण्यासाठी. जसं सोनं आगीत शुद्ध होतं, तसंच भक्त दुःखात घडतो. परीक्षा संपली की कृपा ओसंडून वाहते. आज जर तुम्ही थकलेला असाल, आज जर मन भरून आलं असेल, आज जर कोणी तुमचं ऐकत नसेल, तर एकच करा, डोळे बंद करा. मनात म्हणा, स्वामी आता तूच सर्व आणि भग. स्वामी मार्ग काढतात, आधार देतात आणि कधीच सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ. आज जर तुमचं मन खूप थकलं असेल, तर हा व्हिडिओ स्वामींनीच तुमच्यापर्यंत आणला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जय जय स्वामी समर्थ. आजच्या धावपळीच्या आणि अस्थिर तणावाने भरलेल्या जीवनात जर कोणी आपल्याला खरोखर शांतता दिली असेल, तर ते आहेत श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी महाराज फक्त चमत्कार करणारे संत नव्हते, तर आपल्याला जगण्याची खरी दिशा दाखवणारे सद्गुरू होते. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी महाराजांनी आपल्याला नेमकं काय शिकवलं, जे आचरणात आणलं तर जीवन बदलू शकतं. 1. गुरुभक्ती आणि संपूर्ण शरणागती. स्वामी महाराजांनी सर्वप्रथम एक गोष्ट ठामपणे सांगितली, मी काहीच नाही, तूच सर्वस्व आहेस. जोपर्यंत अहंकार आहे, तोपर्यंत गुरुकृपा प्रकट होत नाही. स्वामी म्हणतात, मी तुझा भार घेतला आहे, पण तू माझ्यावर विश्वास ठेवतोस का? ज्या दिवशी भक्ती म्हणतो, स्वामी माझं काहीच नाही, सर्व तुमचंच आहे, त्या दिवशी जीवनात चमत्कार घडायला सुरुवात होते. 2. नामस्मरण. सर्वात मोठं शास्त्र आहे नामस्मरण. स्वामी महाराजांचा सर्वात मोठा उद्देश होता अखंड नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हे फक्त शब्द नाहीत, हे संरक्षण आहे, शक्ती आहे, उपाय आहे. दुःखात असाल, नाम घ्या. भीती वाटत असेल, नाम घ्या. मार्ग सापडत नसेल, नाम घ्या. स्वामी म्हणतात, तू माझं नाव घेत राहा, मी तुझं जीवन सांभाळतो. 3. कर्म करा, पण अपेक्षा सोडा. आज माणूस दुःखी का आहे? कारण तो कर्म कमी आणि अपेक्षा जास्त करतो. स्वामी महाराज स्पष्ट सांगतात, कर्तव्य कर, फळ माझ्यावर सोड. जे मिळालं ते प्रसाद, जे निघून गेलं ते गुरु इच्छेने. ही भावना आली की मन शांत होतं आणि जीवन सुलभ बनतं. 4. दुःखालाही गुरु मान. स्वामी महाराज म्हणतात, दुःख हे शिक्षा नाही, ती शुद्धीकरण आहे. दुःख आपल्याला वाकवण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी येतं. दुःखात जो स्वामींचं नाव घेतो, तो कधीच कोसळत नाही, कारण दुःखातूनच श्रद्धा घट्ट होते आणि आत्मबळ वाढतं. 5. सर्वत्र गुरुच पहा. स्वामी महाराजांनी कधीही भेदभाव केला नाही. गरीब असो किंवा श्रीमंत, विद्वान असो किंवा अडाणी, प्रत्येकात मीच आहे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. जो प्रत्येक माणसात देव पाहतो, तो कधीच एकटा राहत नाही. 6. संयम, वैराग्य आणि अढळ विश्वास. स्वामींचा मौन उपदेश खूप खोल आहे. संयमाशिवाय साधना नाही, वैराग्याशिवाय शांती नाही आणि विश्वासाशिवाय गुरुकृपा नाही. विश्वास म्हणजे प्रश्न न करता स्वामीवर सोपवणे. 7.
चमत्कार नव्हे, आत्मपरिवर्तन. स्वामी महाराज चमत्कार करत होते, पण ते म्हणत चमत्कारात अडकू नका. खरा चमत्कार म्हणजे वाईटातून चांगलं होणं, अहंकारातून नम्रता येणं आणि अंधारातून प्रकाश मिळणं. 8. स्वामी वेळ पाहत नाहीत, भावना पाहतात. अनेक जण म्हणतात, मी इतकी वर्ष पूजा करतो तरी काही होत नाही. पण स्वामी महाराज सांगतात, वेळ नाही, भावना महत्त्वाची. एका क्षणाची खरी हाक, डोळ्यातील अश्रू, मनातील आर्तता, हे स्वामींपर्यंत थेट पोचतं. स्वामी उशीर करत नाहीत, ते योग्य वेळ निवडतात. 9. जे तुटलं आहे तेच मी जोडतो. स्वामी महाराज नेहमी तुटलेल्या माणसांच्या जवळ असतात. ज्याचं मन तुटलं आहे, ज्याचा आधार हरवला आहे, ज्याला कोणी समजून घेत नाही, तिथे स्वामी स्वतः उभे राहतात. स्वामी म्हणतात, तू खचू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. 10. संसार सोडू नका, समजून घ्या. स्वामी महाराजांनी कधीही सांगितलं नाही, संसार सोड. ते म्हणाले, संसारात राहूनही मुक्त होता येतं. कर्तव्य करत राहा, प्रेम जपा, पण मनाने कुणावर अवलंबून राहू नका. कारण खरा वैराग्य म्हणजे जबाबदारीत राहून आसक्ती सोडणं. 11. मी आहे, पण तू मला ओळखतोस का? स्वामी महाराज नेहमी आपल्या आसपास असतात, कधी माणसाच्या रूपात, कधी परिस्थितीच्या रूपात, कधी शांततेच्या रूपात. पण प्रश्न एकच आहे, तू मला ओळखतोस का? तू माझ्यावर विश्वास ठेवतोस का? 12. भक्ती म्हणजे मागणं नाही, स्वीकार आहे. खूप जण स्वामींकडे जातात मागणं घेऊन, पण स्वामी शिकवतात, भक्ती म्हणजे स्वीकार. जे आहे ते स्वीकारा, जे नाही ते माझ्यावर सोडा. या भावनेतूनच मन शांत होतं आणि जीवन सुंदर बनतं. 13. स्वामी कधीही परीक्षा घेतात. का घेतात? स्वामी परीक्षा घेतात, पण तोडण्यासाठी नाही, मजबूत करण्यासाठी. जसं सोनं आगीत शुद्ध होतं, तसंच भक्त दुःखात घडतो. परीक्षा संपली की कृपा ओसंडून वाहते. आज जर तुम्ही थकलेला असाल, आज जर मन भरून आलं असेल, आज जर कोणी तुमचं ऐकत नसेल, तर एकच करा, डोळे बंद करा, मनात म्हणा, स्वामी आता तूच सर्व आणि बघ. स्वामी मार्ग काढतात, आधार देतात आणि कधीच सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ. आज जर तुमचं मन खूप थकलं असेल, तर हा व्हिडिओ स्वामींनीच तुमच्यापर्यंत आणला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जय जय स्वामी समर्थ. आजच्या धावपळीच्या आणि अस्थिर तणावाने भरलेल्या जीवनात जर कोणी आपल्याला खरोखर शांतता दिली असेल, तर ते आहेत श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी महाराज फक्त चमत्कार करणारे संत नव्हते, तर आपल्याला जगण्याची खरी दिशा दाखवणारे सद्गुरू होते. आज आपण जाणून घेणार आहोत, स्वामी महाराजांनी आपल्याला नेमकं काय शिकवलं, जे आचरणात आणलं तर जीवन बदलू शकतं. 1. गुरुभक्ती आणि संपूर्ण शरणागती. स्वामी महाराजांनी सर्वप्रथम एक गोष्ट ठामपणे सांगितली, मी काहीच नाही, तूच सर्वस्व आहेस. जोपर्यंत अहंकार आहे, तोपर्यंत गुरुकृपा प्रकट होत नाही. स्वामी म्हणतात, मी तुझा भार घेतला आहे, पण तू माझ्यावर विश्वास ठेवतोस का? ज्या दिवशी भक्ती म्हणतो, स्वामी माझं काहीच नाही,
सर्व तुमचंच आहे, त्या दिवशी जीवनात चमत्कार घडायला सुरुवात होते. 2. नामस्मरण सर्वात मोठं शस्त्र आहे. नामस्मरण स्वामी महाराजांचा सर्वात मोठा उद्देश होता अखंड नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हे फक्त शब्द नाहीत, हे संरक्षण आहे, शक्ती आहे, उपाय आहे. दुःखात असाल नाम घ्या, भीती वाटत असेल नाम घ्या, मार्ग सापडत नसेल नाम घ्या. स्वामी म्हणतात, तू माझं नाव घेत राहा, मी तुझं जीवन सांभाळतो. 3. कर्म करा पण अपेक्षा सोडा. आज माणूस दुःखी का आहे? कारण तो कर्म कमी आणि अपेक्षा जास्त करतो. स्वामी महाराज स्पष्ट सांगतात, कर्तव्य कर, फळ माझ्यावर सोड. जे मिळालं ते प्रसाद, जे निघून गेलं ते गुरु इच्छेने. ही भावना आली की मन शांत होतं आणि जीवन सुलभ बनतं. 4. दुःखालाही गुरु मान. स्वामी महाराज म्हणतात, दुःख हे शिक्षा नाही, ती शुद्धीकरण आहे. दुःख आपल्याला वाकवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतं. दुःखात जो स्वामींचं नाव घेतो तो कधीच कोसळत नाही, कारण दुःखातूनच श्रद्धा घट्ट होते आणि आत्मबळ वाढतं. 5. सर्वत्र गुरुच पहा. स्वामी महाराजांनी कधीही भेदभाव केला नाही. गरीब असो किंवा श्रीमंत, विद्वान असो किंवा अडाणी, प्रत्येकात मीच आहे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. जो प्रत्येक माणसात देव पाहतो तो कधीच एकटा राहत नाही. 6. संयम, वैराग्य आणि अढळ विश्वास. स्वामींचा मौन उपदेश खूप खोल आहे. संयमाशिवाय साधना नाही, वैराग्याशिवाय शांती नाही आणि विश्वासाशिवाय गुरुकृपा नाही. विश्वास म्हणजे प्रश्न न करता स्वामीवर सोपवणे. 7. चमत्कार नव्हे, आत्मपरिवर्तन. स्वामी महाराज चमत्कार करत होते, पण ते म्हणत, चमत्कारात अडकू नका. खरा चमत्कार म्हणजे वाईटातून चांगलं होणं, अहंकारातून नम्रता येणं आणि अंधारातून प्रकाश मिळणं. 8. स्वामी वेळ पाहत नाहीत, भावना पाहतात. अनेक जण म्हणतात, मी इतकी वर्ष पूजा करतो तरी काही होत नाही. पण स्वामी महाराज सांगतात, वेळ नाही, भावना महत्त्वाची. एका क्षणाची खरी हाक, डोळ्यातील अश्रू, मनातील आर्तता, हे स्वामींपर्यंत थेट पोचतं. स्वामी उशीर करत नाहीत, ते योग्य वेळ निवडतात. 9. जे तुटलं आहे तेच मी जोडतो. स्वामी महाराज नेहमी तुटलेल्या माणसांच्या जवळ असतात. ज्याचं मन तुटलं आहे, ज्याचा आधार हरवला आहे, ज्याला कोणी समजून घेत नाही, तिथे स्वामी स्वतः उभे राहतात. स्वामी म्हणतात, तू खचू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. 10. संसार सोडू नका, समजून घ्या. स्वामी महाराजांनी कधीही सांगितलं नाही, संसार सोड. ते म्हणाले, संसारात राहूनही मुक्त होता येतं. कर्तव्य करत राहा, प्रेम जपा, पण मनाने कुणावर अवलंबून राहू नका. कारण खरा वैराग्य म्हणजे जबाबदारीत राहून आसक्ती सोडणं. 11. मी आहे, पण तू मला ओळखतोस का? स्वामी महाराज नेहमी आपल्या आसपास असतात, कधी माणसाच्या रूपात, कधी परिस्थितीच्या रूपात, कधी शांततेच्या रूपात. पण प्रश्न एकच आहे,
तू मला ओळखतोस का? तू माझ्यावर विश्वास ठेवतोस का? 12. भक्ती म्हणजे मागणं नाही, स्वीकार आहे. खूप जण स्वामींकडे जातात मागणं घेऊन, पण स्वामी शिकवतात भक्ती म्हणजे स्वीकार. जे आहे ते स्वीकारा, जे नाही ते माझ्यावर सोडा. या भावनेतूनच मन शांत होतं आणि जीवन सुंदर बनतं. 13. स्वामी कधीही परीक्षा घेतात. का घेतात? स्वामी परीक्षा घेतात, पण तोडण्यासाठी नाही, मजबूत करण्यासाठी. जसं सोनं आगीत शुद्ध होतं, तसंच भक्त दुःखात घडतो. परीक्षा संपली की कृपा ओसंडून वाहते. आज जर तुम्ही थकलेला असाल, आज जर मन भरून आलं असेल, आज जर कोणी तुमचं ऐकत नसेल, तर एकच करा, डोळे बंद करा. मनात म्हणा, स्वामी आता तूच सर्व आणि भग. स्वामी मार्ग काढतात, आधार देतात आणि कधीच सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ. आज जर तुमचं मन खूप थकलं असेल, तर हा व्हिडिओ स्वामींनीच तुमच्यापर्यंत आणला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जय जय स्वामी समर्थ. आजच्या धावपळीच्या आणि अस्थिर तणावाने भरलेल्या जीवनात जर कुणी आपल्याला खरोखर शांतता दिली असेल, तर ते आहेत श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी महाराज फक्त चमत्कार करणारे संत नव्हते, तर आपल्याला जगण्याची खरी दिशा दाखवणारे सद्गुरू होते. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी महाराजांनी आपल्याला नेमकं काय शिकवलं, जे आचरणात आणलं तर जीवन बदलू शकतं. 1. गुरुभक्ती आणि संपूर्ण शरणागती. स्वामी महाराजांनी सर्वप्रथम एक गोष्ट ठामपणे सांगितली, मी काहीच नाही, तूच सर्वस्व आहेस. जोपर्यंत अहंकार आहे, तोपर्यंत गुरुकृपा प्रकट होत नाही. स्वामी म्हणतात, मी तुझा भार घेतला आहे, पण तू माझ्यावर विश्वास ठेवतोस का? ज्या दिवशी भक्ती म्हणतो, स्वामी माझं काहीच नाही, सर्व तुमचंच आहे, त्या दिवशी जीवनात चमत्कार घडायला सुरुवात होते. 2. नामस्मरण. सर्वात मोठं शस्त्र आहे नामस्मरण. स्वामी महाराजांचा सर्वात मोठा उद्देश होता अखंड नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हे फक्त शब्द नाहीत, हे संरक्षण आहे, शक्ती आहे, उपाय आहे. दुःखात असाल, नाम घ्या. भीती वाटत असेल, नाम घ्या. मार्ग सापडत नसेल, नाम घ्या. स्वामी म्हणतात, तू माझं नाव घेत राहा, मी तुझं जीवन सांभाळतो. 3. कर्म करा, पण अपेक्षा सोडा. आज माणूस दुःखी का आहे? कारण तो कर्म कमी आणि अपेक्षा जास्त करतो. स्वामी महाराज स्पष्ट सांगतात, कर्तव्य कर, फळ माझ्यावर सोड. जे मिळालं ते प्रसाद, जे निघून गेलं ते गुरु इच्छेने. ही भावना आली की मन शांत होतं आणि जीवन सुलभ बनतं. 4. दुःखालाही गुरु मान. स्वामी महाराज म्हणतात, दुःख हे शिक्षा नाही, ती शुद्धीकरण आहे. दुःख आपल्याला वाकवण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी येतं. दुःखात जो स्वामींचं नाव घेतो, तो कधीच कोसळत नाही, कारण दुःखातूनच श्रद्धा घट्ट होते आणि आत्मबळ वाढतं. 5. सर्वत्र गुरुच पहा. स्वामी महाराजांनी कधीही भेदभाव केला नाही. गरीब असो किंवा श्रीमंत, विद्वान असो किंवा अडाणी, प्रत्येकात मीच आहे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं.
जो प्रत्येक माणसात देव पाहतो तो कधीच एकटा राहत नाही. 6. संयम, वैराग्य आणि अढळ विश्वास. स्वामींचा मौन उपदेश खूप खोल आहे. संयमाशिवाय साधना नाही, वैराग्याशिवाय शांती नाही आणि विश्वासाशिवाय गुरुकृपा नाही. विश्वास म्हणजे प्रश्न न करता स्वामीवर सोपवणे. 7. चमत्कार नव्हे, आत्मपरिवर्तन. स्वामी महाराज चमत्कार करत होते, पण ते म्हणत, चमत्कारात अडकू नका. खरा चमत्कार म्हणजे वाईटातून चांगलं होणं, अहंकारातून नम्रता येणं आणि अंधारातून प्रकाश मिळणं. 8. स्वामी वेळ पाहत नाहीत, भावना पाहतात. अनेक जण म्हणतात, मी इतकी वर्ष पूजा करतो तरी काही होत नाही. पण स्वामी महाराज सांगतात, वेळ नाही, भावना महत्त्वाची. एका क्षणाची खरी हाक, डोळ्यातील अश्रू, मनातील आर्तता, हे स्वामींपर्यंत थेट पोचतं. स्वामी उशीर करत नाहीत, ते योग्य वेळ निवडतात. 9. जे तुटलं आहे तेच मी जोडतो. स्वामी महाराज नेहमी तुटलेल्या माणसांच्या जवळ असतात. ज्याचं मन तुटलं आहे, ज्याचा आधार हरवला आहे, ज्याला कोणी समजून घेत नाही, तिथे स्वामी स्वतः उभे राहतात. स्वामी म्हणतात, तू खचू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. 10. संसार सोडू नका, समजून घ्या. स्वामी महाराजांनी कधीही सांगितलं नाही, संसार सोड. ते म्हणाले, संसारात राहूनही मुक्त होता येतं. कर्तव्य करत राहा, प्रेम जपा, पण मनाने कुणावर अवलंबून राहू नका. कारण खरा वैराग्य म्हणजे जबाबदारीत राहून आसक्ती सोडणं. 11. मी आहे, पण तू मला ओळखतोस का? स्वामी महाराज नेहमी आपल्या आसपास असतात, कधी माणसाच्या रूपात, कधी परिस्थितीच्या रूपात, कधी शांततेच्या रूपात. पण प्रश्न एकच आहे, तू मला ओळखतोस का? तू माझ्यावर विश्वास ठेवतोस का? 12. भक्ती म्हणजे मागणं नाही, स्वीकार आहे. खूप जण स्वामींकडे जातात मागणं घेऊन, पण स्वामी शिकवतात, भक्ती म्हणजे स्वीकार. जे आहे ते स्वीकारा, जे नाही ते माझ्यावर सोडा. या भावनेतूनच मन शांत होतं आणि जीवन सुंदर बनतं. 13. स्वामी कधीही परीक्षा घेतात. का घेतात? स्वामी परीक्षा घेतात, पण तोडण्यासाठी नाही, मजबूत करण्यासाठी. जसं सोनं आगीत शुद्ध होतं, तसंच भक्त दुःखात घडतो. परीक्षा संपली की कृपा ओसंडून वाहते. आज जर तुम्ही थकलेला असाल, आज जर मन भरून आलं असेल, आज जर कोणी तुमचं ऐकत नसेल, तर एकच करा, डोळे बंद करा, मनात म्हणा, स्वामी आता तूच सर्व आणि भग. स्वामी मार्ग काढतात, आधार देतात आणि कधीच सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ. आज जर तुमचं मन खूप थकलं असेल, तर हा व्हिडिओ स्वामींनीच तुमच्यापर्यंत आणला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जय जय स्वामी समर्थ. आजच्या धावपळीच्या आणि अस्थिर तणावाने भरलेल्या जीवनात जर कोणी आपल्याला खरोखर शांतता दिली असेल, तर ते आहेत श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी महाराज फक्त चमत्कार करणारे संत नव्हते, तर आपल्याला जगण्याची खरी दिशा दाखवणारे सद्गुरू होते. आज आपण जाणून घेणार आहोत, स्वामी महाराजांनी आपल्याला नेमकं काय शिकवलं.
जे आचरणात आणलं तर जीवन बदलू शकतं. 1. गुरुभक्ती आणि संपूर्ण शरणागती. स्वामी महाराजांनी सर्वप्रथम एक गोष्ट ठामपणे सांगितली, मी काहीच नाही, तूच सर्वस्व आहेस. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत गुरुकृपा प्रकट होत नाही. स्वामी म्हणतात, मी तुझा भार घेतला आहे, पण तू माझ्यावर विश्वास ठेवतोस का? ज्या दिवशी भक्ती म्हणतो, स्वामी माझं काहीच नाही, सर्व तुमचंच आहे, त्या दिवशी जीवनात चमत्कार घडायला सुरुवात होते. 2. नामस्मरण सर्वात मोठं शास्त्र आहे. नामस्मरण स्वामी महाराजांचा सर्वात मोठा उद्देश होता अखंड नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हे फक्त शब्द नाहीत, हे संरक्षण आहे, शक्ती आहे, उपाय आहे. दुःखात असाल नाम घ्या, भीती वाटत असेल नाम घ्या, मार्ग सापडत नसेल नाम घ्या. स्वामी म्हणतात, तू माझं नाव घेत राहा, मी तुझं जीवन सांभाळतो. 3. कर्म करा पण अपेक्षा सोडा. आज माणूस दुःखी का आहे? कारण तो कर्म कमी आणि अपेक्षा जास्त करतो. स्वामी महाराज स्पष्ट सांगतात, कर्तव्य कर, फळ माझ्यावर सोड. जे मिळालं ते प्रसाद, जे निघून गेलं ते गुरु इच्छेने. ही भावना आली की मन शांत होतं आणि जीवन सुलभ बनतं. 4. दुःखालाही गुरु मान. स्वामी महाराज म्हणतात, दुःख हे शिक्षा नाही, ती शुद्धीकरण आहे. दुःख आपल्याला वाकवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतं. दुःखात जो स्वामींचं नाव घेतो तो कधीच कोसळत नाही, कारण दुःखातूनच श्रद्धा घट्ट होते आणि आत्मबळ वाढतं. 5. सर्वत्र गुरुच पहा. स्वामी महाराजांनी कधीही भेदभाव केला नाही. गरीब असो किंवा श्रीमंत, विद्वान असो किंवा अडाणी, प्रत्येकात मीच आहे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. जो प्रत्येक माणसात देव पाहतो तो कधीच एकटा राहत नाही. 6. संयम, वैराग्य आणि अढळ विश्वास. स्वामींचा मौन उपदेश खूप खोल आहे. संयमाशिवाय साधना नाही, वैराग्याशिवाय शांती नाही आणि विश्वासाशिवाय गुरुकृपा नाही. विश्वास म्हणजे प्रश्न न करता स्वामीवर सोपवणे. 7. चमत्कार नव्हे, आत्मपरिवर्तन. स्वामी महाराज चमत्कार करत होते, पण ते म्हणत, चमत्कारात अडकू नका. खरा चमत्कार म्हणजे वाईटातून चांगलं होणं, अहंकारातून नम्रता येणं आणि अंधारातून प्रकाश मिळणं. 8. स्वामी वेळ पाहत नाहीत, भावना पाहतात. अनेक जण म्हणतात, मी इतकी वर्ष पूजा करतो तरी काही होत नाही, पण स्वामी महाराज सांगतात, वेळ नाही, भावना महत्त्वाची. एका क्षणाची खरी हाक, डोळ्यातील अश्रू, मनातील आर्तता, हे स्वामींपर्यंत थेट पोचतं. स्वामी उशीर करत नाहीत, ते योग्य वेळ निवडतात. 9. जे तुटलं आहे तेच मी जोडतो. स्वामी महाराज नेहमी तुटलेल्या माणसांच्या जवळ असतात. ज्याचं मन तुटलं आहे, ज्याचा आधार हरवला आहे, ज्याला कोणी समजून घेत नाही, तिथे स्वामी स्वतः उभे राहतात. स्वामी म्हणतात, तू खचू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. 10. संसार सोडू नका, समजून घ्या. स्वामी महाराजांनी कधीही सांगितलं नाही, संसार सोड. ते म्हणाले,
संसारात राहूनही मुक्त होता येतं. कर्तव्य करत राहा, प्रेम जपा, पण मनाने कुणावर अवलंबून राहू नका. कारण खरा वैराग्य म्हणजे जबाबदारीत राहून आसक्ती सोडणं. 11. मी आहे, पण तू मला ओळखतोस का? स्वामी महाराज नेहमी आपल्या आसपास असतात, कधी माणसाच्या रूपात, कधी परिस्थितीच्या रूपात, कधी शांततेच्या रूपात. पण प्रश्न एकच आहे, तू मला ओळखतोस का? तू माझ्यावर विश्वास ठेवतोस का? 12. भक्ती म्हणजे मागणं नाही, स्वीकार आहे. खूप जण स्वामींकडे जातात मागणं घेऊन, पण स्वामी शिकवतात, भक्ती म्हणजे स्वीकार. जे आहे ते स्वीकारा, जे नाही ते माझ्यावर सोडा. या भावनेतूनच मन शांत होतं आणि जीवन सुंदर बनतं. 13. स्वामी कधीही परीक्षा घेतात. का घेतात? स्वामी परीक्षा घेतात, पण तोडण्यासाठी नाही, मजबूत करण्यासाठी. जसं सोनं आगीत शुद्ध होतं, तसंच भक्त दुःखात घडतो. परीक्षा संपली की कृपा ओसंडून वाहते. आज जर तुम्ही थकलेला असाल, आज जर मन भरून आलं असेल, आज जर कोणी तुमचं ऐकत नसेल, तर एकच करा, डोळे बंद करा, मनात म्हणा, स्वामी आता तूच सर्व आणि बघ. स्वामी मार्ग काढतात, आधार देतात आणि कधीच सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ. आज जर तुमचं मन खूप थकलं असेल, तर हा व्हिडिओ स्वामींनीच तुमच्यापर्यंत आणला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जय जय स्वामी समर्थ. आजच्या धावपळीच्या आणि अस्थिर तणावाने भरलेल्या जीवनात जर कोणी आपल्याला खरोखर शांतता दिली असेल, तर ते आहेत श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी महाराज फक्त चमत्कार करणारे संत नव्हते, तर आपल्याला जगण्याची खरी दिशा दाखवणारे सद्गुरू होते. आज आपण जाणून घेणार आहोत, स्वामी महाराजांनी आपल्याला नेमकं काय शिकवलं, जे आचरणात आणलं तर जीवन बदलू शकतं. 1. गुरुभक्ती आणि संपूर्ण शरणागती. स्वामी महाराजांनी सर्वप्रथम एक गोष्ट ठामपणे सांगितली, मी काहीच नाही, तूच सर्वस्व आहेस. जोपर्यंत अहंकार आहे, तोपर्यंत गुरुकृपा प्रकट होत नाही. स्वामी म्हणतात, मी तुझा भार घेतला आहे, पण तू माझ्यावर विश्वास ठेवतोस का? ज्या दिवशी भक्ती म्हणतो, स्वामी माझं काहीच नाही, सर्व तुमचंच आहे, त्या दिवशी जीवनात चमत्कार घडायला सुरुवात होते. 2. नामस्मरण सर्वात मोठं शस्त्र आहे. नामस्मरण. स्वामी महाराजांचा सर्वात मोठा उद्देश होता अखंड नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हे फक्त शब्द नाहीत, हे संरक्षण आहे, शक्ती आहे, उपाय आहे. दुःखात असाल, नाम घ्या. भीती वाटत असेल, नाम घ्या. मार्ग सापडत नसेल, नाम घ्या. स्वामी म्हणतात, तू माझं नाव घेत राहा, मी तुझं जीवन सांभाळतो. 3. कर्म करा, पण अपेक्षा सोडा. आज माणूस दुःखी का आहे? कारण तो कर्म कमी आणि अपेक्षा जास्त करतो. स्वामी महाराज स्पष्ट सांगतात, कर्तव्य कर, फळ माझ्यावर सोड. जे मिळालं ते प्रसाद, जे निघून गेलं ते गुरु इच्छेने. ही भावना आली की मन शांत होतं आणि जीवन सुलभ बनतं. 4. दुःखालाही गुरु मान. स्वामी महाराज म्हणतात, दुःख हे शिक्षा नाही, ती शुद्धीकरण आहे.
दुःख आपल्याला वाकवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतं. दुःखात जो स्वामींचं नाव घेतो तो कधीच कोसळत नाही, कारण दुःखातूनच श्रद्धा घट्ट होते आणि आत्मबळ वाढतं. 5. सर्वत्र गुरुच पहा. स्वामी महाराजांनी कधीही भेदभाव केला नाही. गरीब असो किंवा श्रीमंत, विद्वान असो किंवा अडाणी, प्रत्येकात मीच आहे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. जो प्रत्येक माणसात देव पाहतो तो कधीच एकटा राहत नाही. 6. संयम, वैराग्य आणि अढळ विश्वास. स्वामींचा मौन उपदेश खूप खोल आहे. संयमाशिवाय साधना नाही, वैराग्याशिवाय शांती नाही आणि विश्वासाशिवाय गुरुकृपा नाही. विश्वास म्हणजे प्रश्न न करता स्वामीवर सोपवणे. 7. चमत्कार नव्हे, आत्मपरिवर्तन. स्वामी महाराज चमत्कार करत होते, पण ते म्हणत चमत्कारात अडकू नका. खरा चमत्कार म्हणजे वाईटातून चांगलं होणं, अहंकारातून नम्रता येणं आणि अंधारातून प्रकाश मिळणं. 8. स्वामी वेळ पाहत नाहीत, भावना पाहतात. अनेक जण म्हणतात, मी इतकी वर्ष पूजा करतो तरी काही होत नाही. पण स्वामी महाराज सांगतात, वेळ नाही, भावना महत्त्वाची. एका क्षणाची खरी हाक, डोळ्यातील अश्रू, मनातील आर्तता, हे स्वामींपर्यंत थेट पोचतं. स्वामी उशीर करत नाहीत, ते योग्य वेळ निवडतात. 9. जे तुटलं आहे तेच मी जोडतो. स्वामी महाराज नेहमी तुटलेल्या माणसांच्या जवळ असतात. ज्याचं मन तुटलं आहे, ज्याचा आधार हरवला आहे, ज्याला कोणी समजून घेत नाही, तिथे स्वामी स्वतः उभे राहतात. स्वामी म्हणतात, तू खचू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. 10. संसार सोडू नका, समजून घ्या. स्वामी महाराजांनी कधीही सांगितलं नाही, संसार सोड. ते म्हणाले, संसारात राहूनही मुक्त होता येतं. कर्तव्य करत राहा, प्रेम जपा, पण मनाने कुणावर अवलंबून राहू नका. कारण खरा वैराग्य म्हणजे जबाबदारीत राहून आसक्ती सोडणं. 11. मी आहे, पण तू मला ओळखतोस का? स्वामी महाराज नेहमी आपल्या आसपास असतात, कधी माणसाच्या रूपात, कधी परिस्थितीच्या रूपात, कधी शांततेच्या रूपात. पण प्रश्न एकच आहे, तू मला ओळखतोस का? तू माझ्यावर विश्वास ठेवतोस का? 12. भक्ती म्हणजे मागणं नाही, स्वीकार आहे. खूप जण स्वामींकडे जातात मागणं घेऊन, पण स्वामी शिकवतात, भक्ती म्हणजे स्वीकार. जे आहे ते स्वीकारा, जे नाही ते माझ्यावर सोडा. या भावनेतूनच मन शांत होतं आणि जीवन सुंदर बनतं. 13. स्वामी कधीही परीक्षा घेतात. का घेतात? स्वामी परीक्षा घेतात, पण तोडण्यासाठी नाही, मजबूत करण्यासाठी. जसं सोनं आगीत शुद्ध होतं, तसंच भक्त दुःखात घडतो. परीक्षा संपली की कृपा ओसंडून वाहते. आज जर तुम्ही थकलेला असाल, आज जर मन भरून आलं असेल, आज जर कोणी तुमचं ऐकत नसेल, तर एकच करा, डोळे बंद करा, मनात म्हणा, स्वामी आता तूच सर्व आणि भग. स्वामी मार्ग काढतात, आधार देतात आणि कधीच सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ.